जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स फ्रॉम वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा आणि मुख्याचा. आणि हा विषय आपण डिस्कस करतोय आफ्टर डिस्कशन्स विथ अ लॉट ऑफ यूट्यूबर्स, न्यूज चॅनल रिपोर्टर्स आणि जे ग्राउंड लेवलवर जे आपले बंधू भगिनी ज्या मीडियामध्ये कामं करतात त्यांच्या रेफरन्सने. आणि त्याच्या अगोदर एक नोट असं म्हणू आपण किंवा एक सूचना की बीजेपी किंवा RSS हा तेवढ्याच जोराचा आमचा शत्रू किंवा वैचारिक विरोधक आम्ही त्यांचे आहोत, हे पहिलंच क्लिअर करून देतो. नाहीतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राहुल गांधींचे भक्तजन जागे होऊन आम्हाला बी टीम बोलायला चालू करतील. त्यामुळे सूचना पहिलीच डिक्लेअर करतो. आम्ही इक्वॅलिटी पाळतो आणि इक्वॅलिटीनुसार दोन्हीही इक्वल जबाबदार आहेत भारताचं वाटोळं करण्याच्या मागे. त्यामुळे आमचा दोघांना विरोध आहे. लेट्स कम टू द टॉपिक. आपल्या भारताची पॉलिटिक्स ही मेंढरांसारखी झालेली आहे. एक मेंढरू पुढे गेलं की त्याच्या मागे सगळे मेंढरं निघालेच. आणि त्या पद्धतीने तो मेंढरांचा कळप एका दिशेला पुढे पुढे जात राहतो. आणि त्या पद्धतीने भारताचं राजकारण वाढत राहतं. अशा प्रकारची कंडिशन ही भारताची सध्याच्या स्थितीला चालू आहे. अशा प्रकारची जी व्यथा भारताच्या पॉलिटिक्समध्ये आलेली आहे, कशामुळे आलेली आहे? सो कॉल्ड राहुल गांधीजी यांचं मी रिसेंटली एक ट्विट केला होता आणि माझ्या मीडिया कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर काही गोष्टी मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं आमचं की राहुल गांधींचे जे पण कार्यक्रम होतात ते स्क्रिप्टेड असतात. 100% स्क्रिप्टेड असतात. 101% आणि याचे प्रमाण आम्ही देऊ शकतो. आणि मला असं वाटतं स्क्रिप्टेड राजकारण भारताला अजून कमकुवत बनवतंय, अजून कमजोर बनवतंय. आणि आपल्याला जर चांगलं स्ट्रॉंग राजकारण बनवायचं असेल तर बाबासाहेबांसारखं अभ्यासू व्यक्तिमत्व, वैचारिक विचारसरणी आणि सखोल भारताचा अभ्यास आणि ग्लोबल स्टान्समध्ये भारताला कसं टिकवलं जाऊ शकतं, याच्यासाठी आपल्याला इकॉनॉमिकली, सोशली, एज्युकेशन या गोष्टींवर, आरोग्य या गोष्टींवर कसा भर देता येईल, या गोष्टींचा अभ्यास सतत करणं गरजेचं आहे. 12-12 तास फक्त स्क्रिप्टेड ड्रामा करून होणार नाही, तर 12-12 तास आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामुळे भारताचं भलं होईल. स्क्रिप्टेड ड्रामा करून भारताचं नुकसानच झालेलं आहे. लेट्स अंडरस्टँड की मी हे का बोलतोय, कशामुळे बोलतोय. आणि ज्या माणसाला जवळपास 12 वर्ष फक्त एक भाषण शिकायला लागतं, तो माणूस भारताचा पंतप्रधान बनू शकतो का? ही व्यथा ॲज अ युवा म्हणून माझ्या मनामध्ये नेहमीच लागून राहते. राफेलचा मुद्दा 2018-2019 मध्ये काँग्रेस उचलतं. त्याच्यानंतर राहुल गांधी राफेलच्या मुद्द्याला मेजर पॉलिटिकल मुद्दा बनवतात. आणि त्याला पर्टिक्युलरली तुम्ही जर पाहिलं की 19च्या इलेक्शनसाठी ते वापरही करतात मोठ्या प्रमाणावर. पण त्या मुद्द्यावर आता अजूनही JPC लागला नाही. मग का नाही लागला? म्हणजे स्क्रिप्टेड ड्रामा करण्यासाठी तुम्हाला एक मुद्दा पाहिजे असतो, स्टेजवर जाऊन थोडासा हल्ला-गुल्ला करण्यासाठी. मीडिया तर तुमच्याकडे आहे, कारण मीडिया आजकाल पैशाने विकत घेता येते. तो तळागाळातला मीडिया आता पैशाने विकत घेता येत नाही. तो बिचारा आपलं काम करत असतो, आपली रोजीरोटी कमवत असतो. पण जो मेनस्ट्रीम मीडिया आहे तो तर पैशाने विकत घेता येतो. मग आता आपण दुसऱ्यांवर आरोप करता की हा मीडिया यांचा आहे, गोदी मीडिया अँड सो. तोच मीडिया तुम्हालाही कव्हर करतो की. रोहित वेमुलाची केस 2016ची, ती जरी तुम्ही पाहिली, त्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेतला. तिथे जस्टिसची मागणी केली. पण त्या केसला जवळपास एवढे वर्ष झाले, ते अजूनही अनरिव्हिल्ड आहे. त्याच्यावरचा सोल्युशन काय? म्हणजे तुम्ही मुद्द्यात घुसता, कोणतरी दुसरा मुद्दा उभा करतो, कोणता तरी इन्सिडेंट होतं, बाकीच्या पॉलिटिकल पार्टी त्याला उभा करतात आणि त्यानंतर तुम्ही जाऊन त्या मुद्द्याची वाट लावून येता. ॲज युजुअल प्रत्येक वेळेस ज्या मुद्द्यात तुम्ही हात टाकलेला आहे, त्या मुद्द्याला अर्धं-अधुरं सोडून दिलंय आणि त्या मुद्द्याला तुम्ही डॅमेज करून आलेले आहात. मला असं वाटतं की मुद्द्यांना डॅमेज करण्याची तुम्ही एक फ्रँचायझी घेतली असेल असं मला वाटतं. उना दलित फ्लॉगिंग मूव्हमेंट 2016ची. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विक्टिमला भेटून त्यांना सपोर्ट केला. तिथे जाऊन तिकडे तुम्ही तुमचं पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट केलं. पण त्याच्यानंतर याचा फॉलोअप कुठे आहे? याच्यावर
काही सोल्युशन्स आलेत का, याच्यावर काही रिझोल्युशन्स आलेत का, हे उत्तर आमच्या मनामध्ये खतखततंय. याचं उत्तर तुम्ही कसं देणार? याच्यावर तुम्ही उत्तर देणार का? आम्हाला आमच्या शंकांचं निरासरण करायचंय. आम्हाला आमच्या शंकांचं जे पण आमच्या मनामध्ये उद्भवलेलं आहे, त्याचं निरासरण करायचं आहे. ते कसं करणार? हाथरसची केस घ्या 2020 ची. त्याच्यामध्ये काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर तो मुद्दा उचलून धरला. अकाउंटेबिलिटी मागितली. पण त्याच्यावर आत्तापर्यंत काही कन्क्लुजन आलंच नाहीये. कोर्ट प्रोसेस पहा तुम्ही. नॅशनल मोबिलिझम जर पाहिला तुम्ही एकदम कमी झालेला आहे त्या मुव्हमेंटबद्दलचा. कुठे आहे हाथरसचं मुव्हमेंट? पण त्याच्यावर तुम्ही तुमच्या पोळ्या भाजल्यात. दुसरा मुद्दा जर तुम्ही पाहिला पेगाससचा मुद्दा म्हणजे 2021-22 मध्ये पेगाससचा मुद्दा सुद्धा तुम्ही उचलून धरला. पण तो मुद्दा तुमचा नाहीये. तो मुद्दा अगोदर बऱ्याच लोकांनी उचलून धरलेला आहे. इव्हन राफेलचा मुद्दा सुद्धा, पेगाससचा मुद्दा सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लावून धरला होता स्टार्टला. त्यानंतर तुम्ही जंप मारले. म्हणजे दुसऱ्यांचे मुद्दे चोरायचे, तिथे जायचं आणि ते मुद्दे डॅमेज करून टाकायचे आणि स्वतःची पॉलिटिकल पोळी भाजून घ्यायची. म्हणजे स्वतःही राजकारण करायचं नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. आता बी टीम याच्यामध्ये कोण आहे बीजेपीची, हे आपण स्वतः समजून घेणे. प्रूव्ह करून दाखवतोय मी तुम्हाला समोरासमोर. ईव्हीएमचा मुद्दा, ईव्हीएमच्या मुद्द्याला तुम्ही वोट चोरीचा मुद्दा करून टाकला. तिथे तुम्ही जाऊन भाषणं देताय, प्रेझेंटेशन देताय, तिथे समजावून सांगताय. अहो, ज्या कंट्रीची 50% लिटरसी किंवा जी लोक आहेत ते म्हणजे त्यांची लिटरसी रेशो जर पाहिला फक्त 50% आहे, त्या कंट्रीला तुम्ही प्रेझेंटेशन प्रोजेक्टरवर देताय. अहो, गावागावामध्ये जाऊन तुम्ही कधी सांगणार लोकांना की ईव्हीएमचा मुद्दा काय आहे, कसा आहे आणि कशा प्रकारे होतो? मुद्दा उचलला कोणीतरी वेगळा ईव्हीएमचा आणि तो तुम्ही वोट चोरीमध्ये कन्व्हर्ट केला. प्रेझेंटेशन दाखवून, मीडिया अट्रॅक्ट करून, पैसा टाकून, स्क्रिप्टेड ड्रामाज करून. त्याचं रिझोल्युशन काय? कुठे आहे तो मुद्दा? एसआयआर तर चालू आहे. तुम्ही जर सध्याच्या स्थितीला मणिपूर पाहिलं, मणिपूरमध्ये सुद्धाही तेच झालं. सगळा मुद्दा तुम्ही तिथे घुसले, गेले, तुमचं पॉलिटिकल पोळ्या भाजल्या, त्याच्यानंतर तुम्ही तिथून गेट आउट केला. अर्धा अधुरा मुद्दा सोडला. रिझोल्युशन कुठे आहे? आता स्टुडंटचा मुद्दा, बिचारे ती पोरं, यंग मुलं, युथ, त्यांनी तो उचलून धरला. त्याच्यातही जाऊन तुम्ही त्या मुद्द्याचं वाटोळं करून टाकलं. जिथे तिथे आजकाल स्टुडंट सगळे म्हणजे मी तर असं म्हणेल मूर्खांचा बाजार चालू आहे आता. एकाने स्टुडंटचा मुद्दा उचलला तर सगळे त्याच मुद्द्याच्या पाठी निघाले. अहो, तुमच्या स्वतःचं सेल्फ स्टडीज आहेत की नाही? सेल्फ अनालिसिस आहे की नाही? सेल्फ मोटोज आहेत की नाही? सेल्फ गोल्स आहेत की नाही? भारताची करन्सी सध्याच्या स्थितीला जो पाऊंड 90 म्हणजे INR एक 90 रुपीज ॲज इक्वल टू दी 1 पाऊंड होता, तो आता 130 वर गेलाय. तुमचा डॉलर हा जवळपास 96-97 वर पोहोचलेला आहे. झोपलेत का तुम्ही? म्हणजे एकाने मुद्दा उचलला, तो हिट व्हायला लागला की त्याचा मुद्दा जाऊन कसा काटायचा, तो मुद्दा कसा अर्ध्यात तोडायचा आणि आपल्या पॉलिटिकल पोळ्या भाजून घ्यायच्या स्क्रिप्टेड ड्रामा करून. हेच आपलं राहिलंय का आता सध्याच्या स्थितीला? त्यामुळे मी म्हणतोय की भारताची पॉलिटिक्स मेंढरांची पॉलिटिक्स झालेली आहे. जिकडे मेंढरू निघाले, त्या एका मेंढराच्या पाठी, 2 मेंढरांच्या पाठी सगळी मेंढरं निघाले. मग ते तिकडे चरत बसले. आता मेंढरांची पिल्लं ही त्यांच्या मागे मागे जातात. मला असं वाटतं की भारताची पॉलिटिक्स ही परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी असली पाहिजे. त्यांच्या विचारांसारखी असली पाहिजे, त्यांच्या अभ्यासांसारखी असली पाहिजे. बाबासाहेबांना समजायला आपल्याला वेळ लागला, पण आता बाबासाहेब सगळ्यांच्या मनामध्ये रुजतायत. मला असं वाटतं या भारताला फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारसरणी, सच्ची आंबेडकरवादी विचारसरणी. देर आर लॉट ऑफ आंबेडकरवादीज, फेक आंबेडकरवादीज इन दिस कंट्री, इन दिस स्टेट ॲज वेल. बट सच्चा आंबेडकरवादी जो आहे तोच या भारताला वरती घेऊन जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्पच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघण्याची ताकद ही भारताच्या त्याच PM मध्ये असेल जो खरा सच्चा आंबेडकरवादी असेल. जय भीम, जय संविधान.